आपण आतापर्यंत काय काय शिकलो की आपल्या कमांड्स आहेत. ठीक आहे, यामध्ये आपण काय शिकलो की फर्स्ट कमांड लाईन मध्ये कमांड टाकतो, त्यानंतर क्रिएट सर्व्हर. ठीक आहे, क्रिएट सर्व्हर नंतर आपण फक्त क्रिएट सर्व्हर शिकलो आतापर्यंत, बरोबर. ठीक आहे, आलेत ऑनलाईन मेंबर्स, थोडं फास्ट जॉईन करत चला. ठीक आहे, आपला लेक्चरचा टायमिंग किती, त्यानुसार तुम्ही लवकर जॉईन करत चला. ठीक आहे, आपण जाऊ आता कोड केले. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण जाऊ फोल्डर मध्ये. पुढे जो काय आपला Node.js चा फोल्डर बनवला होता, Node.js 51, त्या फोल्डरला ओपन करायचं. आणि ओपन केल्यानंतर जो काय फोल्डर ओपन झालाय, आपल्या पुढे एक असा इंटरफेस ओपन होईल. आणि इंटरफेस ओपन झाल्यानंतर वरती आपल्याला पाहायला भेटतो URL बार. काय म्हणतात त्याला, जसं आपण URL बार वर क्लिक करतो आणि आपल्याला काहीतरी त्यात टेक्स्ट दिसेल, त्याला आपण URL म्हणणार. ठीक आहे, जो काही टेक्स्ट आहे तो टेक्स्ट रिमूव्ह करायचा आणि त्या जागी टाकायचं CM आणि एंटर करायचं. जसं तुम्ही एंटर करता, एंटर केल्यानंतर तुमच्या पुढे एक ब्लॅक स्क्रीन ओपन होईल. ठीक आहे, ह्यालाच आपण काय म्हणणार, कमांड लाईन. काय ओपन झाली, जसं तुम्ही CMD टाकलं URL बार मध्ये, एंटर केल्यानंतर तुमच्या पुढे एक ब्लॅक स्क्रीन ओपन झाली आणि जे काय आपल्या कमांड्स राहणार ते आपण कशात टाकणार, ह्या ब्लॅक स्क्रीन मध्ये टाक. ठीक आहे, तर मी एक फर्स्ट कमांड टाकतो. कोणती कमांड टाकणार मी फर्स्ट, की कोड पेस्ट डॉट. या कमांडने काय होणार, VS कोड आहे. जसं कोड पेस्ट डॉट आणि एंटर केलं, एंटर केल्यानंतर ऑटोमॅटिकली माझा VS कोड ओपन झाला. ठीक आहे, ठीक आहे, तुमची थोडीफार कमांड चुकली तर तुमचे जे काही जुने फोल्डर्स आहेत, जुने काही फाईल्स आहेत, ते फाईल तुम्हाला भेटणार. ठीक आहे, थोडीफार पेजचा प्रॉब्लेम आला, तुमचा काही प्रॉब्लेम आला, कमांड चुकली, तर तुमच्या पुढे जे काही जुने फोल्डर आहेत ते ओपन करा. ठीक आहे, त्यानंतर मी इथे काय करतो, एक फाईल बनवतो. फाईल बनवतो कोणती, 6.js नावाची काय बनवली आहे, फाईल बनव. फाईल बनवल्यानंतर मला एक सर्व्हर बनवायची. सर्व्हर बनवण्यासाठी आपण कशाचा यूज करतो, एक Node.js मध्ये मॉड्यूल आहे. कोणतं मॉड्यूल आहे, HTTP, एक Node.js चं मॉड्यूल आहे. मग त्या मॉड्यूलला पहिलं मी रिक्वायर्ड करतो. HTTP हा एक मी व्हेरिएबल घेतला आणि त्या व्हेरिएबल मध्ये HTTP मॉड्यूलला रिक्वायर्ड करतो किंवा इम्पोर्ट करतो. मग इथे रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड आणि डबल कोड मध्ये राहील HTTP. ते इथे तुमची पेलिंग चुकली, तुम्हाला एरर पाहायला भेटणार. थोडंफार तुमचा कोमा चुकला किंवा HTTP च्या जागी एक टी राहिला तरी तुम्हाला एरर पाहायला भेटणार. ठीक आहे, इथे पेलिंग मिस्टेक नाही झाली पाहिजे. ठीक आहे, जो काही HTTP Node.js चा मॉड्यूल होता तो मॉड्यूल मी केला, इम्पोर्ट केला किंवा रिक्वायर्ड केला. ठीक आहे, मग त्या HTTP मॉड्यूलचा यूज करून मी एक सर्व्हर बनवणार आहे. ठीक आहे, मग HTTP डॉट क्रिएट सर्व्हर आणि सर्व्हर मध्ये एक फंक्शन मध्ये काय काय राहतं, एक रिक्वेस्ट आणि दुसरं काय राहतं, रिक्वेस्ट आणि दुसरं राहतं रिस्पॉन्स. आणि जो काय रिस्पॉन्स आहे, रिस्पॉन्स मध्ये मी काय करतो की रिस्पॉन्स आला तर रिस्पॉन्स डॉट राईट करतो. राईट मध्ये मी सपोज करतो की हाय दत्ता केला. आणि जो काय रिस्पॉन्स आहे ते रिस्पॉन्सला आपण करणार इथे एंड करणार, रिस्पॉन्स डॉट एंड आणि राऊंड ब्रॅकेट. ठीक आहे, बस. त्यानंतर आपल्या सर्व्हरला एक पोर्ट नंबर, रन होण्यासाठी आपण एक पोर्ट नंबर द्या. पोर्ट नंबर दिला मी डॉट लिसन आणि लिसन मध्ये मी पोर्ट नंबर देतो 1000 म्हणजे 1000 असा एक पोर्ट नंबर दिला. ठीक आहे, झालाय. मग आता आपण एक बेसिकचा सर्व्हर क्रिएट केलाय HTTP मॉड्यूलचा यूज करून. आता हा सर्व्हर मला करायची स्टार्ट किंवा मला जी काय फाईल आहे ती फाईल रन करायची. मग रन करण्यासाठी कमांड काय राहणार, की कमांड आपण पाहत होतो नोड आणि फाईल नेम. ठीक आहे, फाईल नेम डॉट, ह्या कमांडने काय होणार, आपलं जी काय सर्व्हर आहे ते सर्व्हर स्टार्ट होणार. मग जी काय कमांड असणार ते आपण कमांड कुठे राईट करणार, की CMD मध्ये. जी काय आपण CMD ओपन केलं तर CMD मध्ये मी कमांड राईट करणार. जसं की मला जे काय प्रोग्राम आहे तो प्रोग्राम रन करायचा आहे किंवा एक्झिक्यूट करायचा आहे, त्यासाठी कमांड राहणार. कमांड काय होती आपली, नोड फाईल नेम काय आहे आपलं 6.js आणि एंटर केले. एंटर केल्यानंतर जो काय आपला कर्सर आहे तो ब्लिंक होतोय म्हणजे की आपला सर्व्हर काय झालाय, स्टार्ट झालाय किंवा प्रोग्राम झालाय आपला एक्झिक्यूट. ठीक आहे,
आता मग जे काय आपलं प्रोग्राम आहे, ह्या प्रोग्रामचं आउटपुट पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, टू ओपन ब्राउझर अँड काय करणार आपण, सर्च काय करणार आपलं, की जर आपलं डोमेन आहे आपलं लोकलचं फ्री मधलं ते डोमेन, मग लोकल होस्ट कोलन जो काय आपण पोर्ट नंबर दिलाय, जसं की मी इथे पोर्ट नंबर 1000 दिलाय, उद्या जाऊन मी दिला सपोज 12 असा काहीतरी एक पोर्ट नंबर दिला, मग आपलं लोकल होस्ट कोलन जो काय आपण पोर्ट नंबर दिलाय तो पोर्ट नंबर असणार. ठीक आहे, मग हा पोर्ट नंबर मी ब्राउझरला, ठीक आहे 1 जास्त झाला, आणि ब्राउझरला गेल्यानंतर ब्राउझरला सर्च करणार. मग इकडे आलो ब्राउझरला आल्यानंतर मी सर्च करतो. सर्च काय करणार, लोकल होस्ट जो काय पोर्ट नंबर दिलाय आपण 12 आणि एंटर करणार. एंटर केल्यानंतर ठीक आहे, पोर्ट नंबर चुकला का आपला, ठीक आहे, कंट्रोल सेव्ह करू. आपण चेंजेस केले म्हणजे काय, की आपल्याला चेंजेस केले की सर्व्हर स्टॉप करायचं. सर्व्हर स्टॉप करण्यासाठी कंट्रोल सी आणि याला क्लिअर करण्यासाठी CLS. ठीक आहे, त्यानंतर मी डबल प्रोजेक्ट एकदा रन करतो. जी काय आपला प्रोग्राम आहे तो रन करण्यासाठी नोड फाईल नेम आपलं 6.js आणि एंटर केल्यानंतर आपण ब्राउझरला गेल्यानंतर मी सर्च करतो लोकल होस्ट 12 आणि जसं एंटर केलं भेटले आपल्याला आउटपुट. ठीक आहे, जी काय आपली ही URL आहे, काय आपली ब्राउझरमध्ये URL म्हणणार ना आपण, हे ज्या URL ला रिक्वेस्ट आली, ह्या URL ला रिक्वेस्ट आली की आपण रिस्पॉन्स काय दिलाय, हाय दत्ता. ठीक आहे, इथवर पॉइंट क्लिअर आहे सर्वांचा. ठीक आहे, त्यानंतर आता आपण थोडाफार मी चेंजेस केला, हाय दत्ताच्या जागेवर पुढे आणि मी डॉट राईट केले आणि असं केलं, आणि इकडे जाऊन मी रिफ्रेश केलं की चेंजेस होतोय का, आपला कोड कुठे VS कोड मध्ये, आपण VS कोड मध्ये कोड राईट करतो रन करण्यासाठी, CMD मध्ये करतो एक्झिक्यूट करण्यासाठी, आणि ह्याचा आउटपुट पाहण्यासाठी आपण कुठे जातो, ब्राउझरला जातो. म्हणजे ह्याचाच अर्थ काय, कोड एकीकडे राईट करतो, दुसरीकडे एक्झिक्यूट करतो, आणि तिसरीकडे याचं आउटपुट पाहतो. ठीक आहे, मग आता ही जी काही लेंथी प्रोसेस होती ना, ठीक आहे, जी काय प्रोसेस आहे कोड राईट करायचं, त्यानंतर जो काय कोड राईट केलाय त्याला एक्झिक्यूट करण्यासाठी डबल सर्व्हर रिस्टार्ट करा, रिस्टार्ट केल्यानंतर डबल आउटपुट पेजला जा आणि डबल रिफ्रेश करा. ही काय होते, लेंथी प्रोसेस होती, बरोबर. मग ही प्रोसेस होती आपली, त्या प्रोसेसला छोटी करण्यासाठी आपण एक पॅकेजचं यूज केलं. कोणता पॅकेज पाहिलं होतं लास्ट लेक्चर मध्ये, नोडिमॉन पाहिलं होतं. ठीक आहे, जी काय नोडिमॉन आहे ती Node.js एक मॉड्यूल, काय मॉड्यूल, आणि जी पॅकेज आपल्याला यूज करायची म्हणजे आपल्याला पहिल्यांदा इन्स्टॉल करायला लागणार आहे. मग इन्स्टॉल करणार कुणाकुणा आपण, जसं की आपल्याकडे एक हे सपोज आपण म्हणू हेल्पर आहे आपल्याकडे, कोणता हेल्पर आहे की npm नावाचा, जे काय आपल्याला लागणार आहे, जे काय पॅकेज लागणार आहे, मॉड्यूल लागणार आहे, जसं की एक दुकान आहे आणि दुकानमध्ये सपोज एक कपड्याचं दुकान आहे, आणि त्या कपड्यामधले जो काय मटेरियल आहे तो संपल्यानंतर काय करणार आपण, जो काय गोडाऊन आहे गोडाऊन मधून आपण काय करणार, मटेरियल आणणार ना. तसंच की आपलं जो आणणारा, जो काय आपलं गोडाऊन मटेरियल आणणारा माणूस आहे तो काय झाला, आपला npm झाला. म्हणजे आपल्याकडे Node.js मध्ये एक गोडाऊन आहे, की Node.js मध्ये एक गोडाऊन आहे, आणि त्या गोडाऊन मधून आपल्याला जी काय गोष्टी लागणार ते आपण गोष्टी काय करणार, फक्त घेऊन येणार. मग घेऊन येण्यासाठी आपल्याकडे कोण आहे, npm. जी काय लागणार आपण ते कोणाला सांगणार, npm. सपोज npm आता तुम्ही करतात सध्या Node.js लागतंय, उद्या जाऊन तुम्हाला लागणार आहे फाईल अपलोड. मग फाईल अपलोड साठी काय लागतं, की फाईल अपलोड कुणाला सांगणार, npm. तुम्हाला लॉग इन करायचे, लॉग इन साठी लागतं सेशन, कुणाला सांगणार सेशन, npm ला. सपोज तुम्हाला लागते आता लॉग इन ऑथेंटिकेशन करायची, त्यासाठी लागतं JWT, कुणाला सांगणार, npm ला. म्हणजे जे काय तुम्हाला लागणार ते कुणाला मागणार तुम्ही, npm. आता आपल्याला लागतं एक पॅकेज, की नोडिमॉन पॅकेज लागते. मग नोडिमॉन पॅकेज जी इन्स्टॉल करायची त्याला सांगणार npm i, आणि आपल्याला कोणतं पॅकेज आहे त्या पॅकेजचं नाव. npm म्हणजे जे काय आपलं मटेरियल आणणार त्याचं नाव, आणि आय म्हणजे इन्स्टॉल. आय म्हणजे काय, इन्स्टॉल. काय इन्स्टॉल करायचे आपल्याला, नोडिमॉन पॅकेज, आणि ते पॅकेज इन्स्टॉल करायची.
आता मी आज पॅकेज इन्स्टॉल केलं, मला उद्या पण लागणार आहे, परवा दिवशी पण लागणार आहे. ठीक आहे. मग त्यासाठी मी काय करतो, -G देतो. म्हणजे काय, जी काय पॅकेज इन्स्टॉल करायची ती कसं कर, ग्लोबली कर. काय कर, ग्लोबली केल्यानंतर मी माझ्यात जी काय लोकल पीसी आहे ते लोकल पीसी मध्ये मी कुठे पण ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे. ग्लोबली इन्स्टॉल झाले, तुम्हाला माहिती ना ग्लोबल एक. ठीक आहे. जावास्क्रिप्ट मध्ये 3 व्हेरिएबल असतात. कोणते, कॉन्स्ट, कॉन्स्ट असतं, वेअर असतं आणि लेट असतं. त्या कॉन्स्ट कसा असतो, म्हणजे ग्लोबल असतो ना, म्हणजे एकदा डिक्लेअर केला की आपण परत डिक्लेअर करू. ठीक आहे. ग्लोबल, लोकल, अजून कोणता असतो, कॉन्स्टंटच असतो. आणि लेट आणि वेअर मध्ये, लेट आणि त्याच्यामध्ये ना तो लोकल आणि ग्लोबल असतो. हा ठीक ठीक. मग जी काय आपण इन्स्टॉल करणार आहे, जी काय मॉडेल आपण इन्स्टॉल करणार आहे ते आपण कसं करणार आहे, ग्लोबल. मग जी काय कमांड आहे, आता ही कमांड झाली, कमांड कुठे राईट करणार आपण, सीएमडी मध्ये आलो. जी काय आपलं सर्व्हर स्टार्ट होतं मी त्याला करतो स्टॉप आणि ह्याला करतो एकदा क्लिअर केल्यानंतर आपल्याला पॅकेज लागते नोडेमॉन, npm i कोणतं पॅकेज, नोडेमॉन -G आणि याला करतो एंटर केल्यानंतर थोडा टाइम लागेल, तुमच्या पीसीला कंपल्सरी नेटवर्क कनेक्ट पाहिजे. ठीक आहे. आणि तुमच्या पुढे असं काहीतरी इंटरफेस इन चेंज 29 पॅकेज इन 6 सेकंड, काहीतरी 4 पॅकेज आर लुकिंग फॉर, असं काहीतरी तुमच्या पुढे मेसेज येईल. म्हणजे जे काही आपलं पॅकेज आहे किंवा मॉड्यूल आहे ते काय झाले, सक्सेसफुली रन झाले. हे तर सर्वांनी केलंय. ऑफलाईन मध्ये कोण असं आहे की त्यांनी जी काय नोडिमॉन आहे ते पॅकेज इन्स्टॉल नाही केलं, असं कोण आहे का, असेल तर सांगा, कोण आहे का ऑनलाईन मध्ये, कोण असं आहे का ज्यांनी नोडिमॉन जे काय मॉड्यूल आहे ते इन्स्टॉल नाही केलं पीसी मध्ये, त्याने हात वर करा. ठीक आहे का कोण असे, सर्वांनी पॅकेज इन्स्टॉल केलं आहे नोडिमॉन ऑनलाईन मेंबर्स, अरे मेसेज बॉक्स मध्ये राईट करू शकतात तुम्ही. हर्षदनी नाही केलं. ठीक आहे. अजून कोण आहे का, ठीक आहे हर्षद तू चेक करायलाय. ठीक आहे, करून घे तू, जे काय पॅकेज आहे ते पॅकेज इन्स्टॉल करून घे. ठीक आहे. जे काही मागच्या रेकॉर्डिंग राहिले असेल तर कव्हर करून घ्या कोण असेल तर. ठीक आहे. घेऊ मी पुढे थोडस. ठीक आहे. आता जे काय आपण पॅकेज इन्स्टॉल केले, त्या पॅकेज इन्स्टॉल केल्यानंतर त्याचा यूज सांगतो कसा आहे. ठीक आहे. ह्याला मी करतो क्लिअर, CLS केलं, क्लिअर झाल्यानंतर आता आपली जी काय पहिली कमांड होती, जो काय आपला सर्व्हर रन करण्याची किंवा फाईल रन करण्याची कमांड काय होती आपली, नोड फाईल नेम डॉट. मग आता जे आपण पॅकेज इन्स्टॉल केले त्या पॅकेजचा यूज करू. मग कमांड काय राहणार आपली, नोडिमॉन फाईल नेम डॉट जेएस. ठीक आहे. याने काय होणार आपण पाहूया. मग ही कमांड मी टाकतो कमांड लाईन मध्ये. कमांड लाईन मध्ये आल्यानंतर नोडिमॉन फाईल नेम आपलं काय 6.js आणि एंटर केलं. एंटर केल्यानंतर झाला एक्झिक्यूट झाल्यानंतर तुमच्या पुढे असा एक इंटरफेस ओपन आहे. ठीक आहे. इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुमचा सक्सेसफुली झालाय आणि आपण आउटपुट पेजला जाऊन, आउटपुट पेजला मी पाहतो इकडे जाऊन रिप्लेस करतो. झाला चेंजेस. ठीक आहे. आता डबल मी कोड मध्ये जातो, सीएमडी मध्ये न जाता डायरेक्ट कोड मध्ये जातो. कोड मध्ये गेल्यानंतर मी इथे थोडस अजून काहीतरी राईट करतो. आणि इकडे जाऊन आपण करू एकदा रिफ्रेश. विदाऊट मी सर्व्हर रिस्टार्ट करता माझा चेंजेस होतोय. ठीक आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळी सीएमडी मध्ये जायची गरज आहे का एकदा प्रोग्राम रन केल्यानंतर. ठीक. एवढं करतात का, पुढे घेऊ आणि काय अडचण नाही कोणाला, समजतं इथं क्लिअर आहे सर्वांचं ऑनलाईन मेंबर्स. समजतंय ना इथं का हेलिकॉप्टर जातंय, तसं नाही ना, काय झालं, कुणाला काय डाऊट इथं. ठीक आहे. तर यामध्ये मी आता काय करतो की तुम्हाला जो काय डेमो दिलता, बऱ्याच जणांचा डेमो कम्प्लीट नाही झाला. ठीक आहे. आता मी डेमो तयार करतो. ठीक आहे. हळूहळू पण पुढे जाणार आहे, आपल्याला काही नाही. ठीक आहे. सर्व कॉन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे. बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर नाही झाले तर आपण पुढे जाऊन उपयोग नाही. ठीक आहे. तुम्हाला असा मी डेमो दिलता ऑड आणि इव्हन नंबरचा, बरोबर, फक्त नंबर प्रिंट करायचे होते. ठीक आहे. एवढं कॉन्सेप्ट. ठीक आहे. ह्यामध्येच मी करतो.
तुम्हाला काय करायचं होतं, ऑड आणि इव्हन नंबर काय करायचे, प्रिंट करायचे. मग ऑड आणि इव्हन नंबर साठी तुम्ही काय करणार, सपोज की व्हेअर घेतला आणि एक नम घेतला, नम इक्वल टू 1. हा ऑड आहे का इव्हन आहे, ऑड नंबर आहे का हा इव्हन नंबर आहे. सपोज मी 9 घेतला, हा नंबर ऑड आहे का इव्हन आहे, ऑड. मग ह्याला चेक करताना तुम्ही कसं करणार, काय ह्याचा फॉर्म्युला चेक करण्याचा, काय डेमो केलाय ना ऑफलाईन मेंबर्स, काय आहे चेक करण्याचा फॉर्म्युला, काय आहे याचा, की असं आहे काहीतरी, तुम्ही असं इफ मध्ये राईट केलं असेल, जो काही नंबर आहे, नंबर 2 इक्वल टू 0 आला तर हा नंबर काय होणार, इव्हन होणार. मग इथे तुम्ही रिस्पॉन्स डॉट राईट करा, राईट मध्ये काय करा तुम्ही, इथे नंबर इज काय राहील, हा इव्हन, आणि जो काय नंबर आहे तो अटॅच करून द्या इथे समोर तुम्ही, कोणता की नम. ठीक आहे. आणि इल्स पार्ट मध्ये तो नंबर इव्हन नसेल, इक्वल टू 0 नाही आला तर तो नंबर कसा होणार, तो ऑड नंबर होणार. मी इथे ऑड राईट करतो. ठीक आहे. आता चेक करायचे आपण, जो काय नंबर आहे तो नंबर कसा आहे. ठीक आहे. आणि मी आउटपुट पेजला आलो, आउटपुट पेजला आल्यानंतर इकडे रिफ्रेश करतो, रिफ्रेश केल्यानंतर नंबर इज ऑड आला. आता इव्हन नंबर टाकून बघू आपण, सपोज 2 टाकला, आणि 2 टाकल्यानंतर आपण आउटपुट पेजला गेलो आणि इकडे आलो, रिफ्रेश, नंबर इज आलाय नंबर. आणि तुम्हाला सांगितले होते 1 ते 100 नंबर प्रिंट करायला. मग हे कसे करणार तुम्ही, एक लूप घ्या तुम्ही, काय सिंपलचा एक लूप घ्यायचा, कोणता, फॉर लूप घ्या. फॉर लूप मध्ये व्हेअर आय इक्वल टू 0, आय ग्रेटर दॅन 100, आणि आय करा आणि ह्यामध्ये तुम्ही ते करा, जे काय आपण इफ ची कंडिशन टाकली ती कंडिशनच्या फॉर लूपच्या आतमध्ये राईट करा. ठीक आहे. आणि आपण इकडे जाऊन रिफ्रेश करू, जसं रिफ्रेश केलंय झाली, इव्हन नंबर प्रिंट झाले, ऑड इव्हन नंबर. ठीक आहे, काहीतरी इश्यू झालाय. ठीक आहे, आपण व्हॅल्यू चेंज नाही. मग मी इकडे जातो आणि इकडे आल्यानंतर जो काही नंबर आहे, नंबरच्या जागी आपण काय टाकणार, इथे आय टाकतो, बरोबर ना, म्हणजे व्हॅल्यू चेंज होत चालणार. इथे पण आय राहणार, इथे पण मी टाकतो आय. आता आउटपुट पेजला जाऊन, आउटपुट पेजला आल्यानंतर मी सॉरी, अरे ठीक आहे, आपणच लेफ्ट झालो ना. ठीक आहे, ठीक आहे. आणि आउटपुट पेजला आल्यानंतर मी रिफ्रेश केलं, जसं रिफ्रेश केले काहीतरी नंबर चेंजेस झाले आणि दिसतात तुम्हाला. इथे किती आले, 97, 98 आले, आणि इथे आले 99. सगळे काय झाले, एका लाईन मध्ये आले, एका लाईन मध्ये आले. फक्त तुम्ही इथे काय करा की BR देऊन टाका, इथे BR टॅग यूज होतो, BR बस. ठीक आहे, खाली पण देऊ आपण इव्हन नंबरला, इथे पण मी करतो BR, जो काही नंबर इज ऑड असेल, आणि इकडे जाऊन आपण करू रिफ्रेश. ठीक आहे, BR ऍज इट इज आहे तसाच प्रिंट झालाय. ठीक आहे. ठीक आहे, आपल्याला हेडर आणि ते लागेल, की /n दिले चालेल. ठीक आहे, /n देऊ आपण, ट्राय करू. इथे कुठे देणार, इथे पुढे द्यायला लागेल का, डबल कोड मध्ये /n, इथे प्लस आयकॉन द्यायला लागेल. ठीक आहे. आणि इकडे जाऊन करू आपण रिफ्रेश. आवाज ठीक आहे, आवाज येत नव्हता. ठीक आहे, आपण आउटपुट पेजला गेलो, इकडे जाऊन मी रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर आलेत ऑड आणि इव्हन नंबर, सगळे ऑड ऑडच आलेत का, सगळे ऑड आले का. ठीक आहे, आपली कंडिशन चुकली का कुठे, इफच्या तिथं नम नाही,
I divided by ठीक 2 by आहे ठीक आहे, इथं आपलं आय राहणार आणि इकडे नम राहणार. 2 राहणार. Two मग राहणार. only divided होईल आणि मग only. ठीक आहे, आणि इकडे जाऊन रिप्लेस केले. रिप्लेस केल्यानंतर आलेत नंबर. ठीक आहे, अजून आपण ह्याला पण देऊ प्लस आणि ह्याला देऊ आपण स्लॅश एन आणि इकडे जाऊन करू आपण रिफ्रेश. झाले ऑड आणि इवन नंबर आलाय. नंबर इज इवन, नंबर इज ऑड. परत हा नंबर आलाय 6 इवन. लास्ट मध्ये चेक करू, नंबर इज 99 इज ऑड नंबर आला. ठीक आहे, असा तुम्हाला डेमो होता. ठीक आहे, सर्वांनी ट्राय केला एवढा. झालाय ऑनलाईन मेंबर्स? ठीक आहे, झालाय का नाही मला एकदा सांगा, का नोट करून घेतात एवढा? झालाय ना ऑनलाईन मेंबर्स? झालाय, ठीक आहे. तर मी आता घेतो डायरेक्ट पुढचा कॉन्सेप्ट. ठीक आहे, एवढा राईट करायची गरज नाही कुणाला. ठीक आहे, तर मी एक नवीन फाईल बनवतो. नवीन फाईलला नाव देतो मी सपोज डेमो अंडरस्कोर सर्व्हर डॉट, आणि ह्यामध्ये आपण काय करणार, एक सर्व्हर बनवणार. सर्व्हर बनवण्यासाठी HTTP हा करू आपण ह्याला रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये काय राहणार HTTP, आणि ह्यामध्ये एक सर्व्हर बनवतो HTTP डॉट क्रिएट सर्व्हर राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये राहणार फंक्शन. आणि फंक्शन मध्ये कोण गोष्टी राहतात, एक रिक्वेस्ट राहणार आणि दुसरी राहणार, शॉर्टकट मध्ये नाव दिले मी. ठीक आहे ना, समजेल ना. जो काय रिस्पॉन्स आहे, रिस्पॉन्स डॉट मी इथे करतो राईट करतो, सपोज इथे हाय करू, आणि त्यानंतर इथं रिस्पॉन्स डॉट एंड करू, आणि याला एक आपल्याला पोर्ट नंबर द्यायला लागेल. सपोज पोर्ट नंबर कसा, डॉट लिसन आणि 1000 हा एक मी पोर्ट नंबर दिला. ठीक आहे, काय अडचण नाही तर कुणाला. ठीक आहे, आणि जो काय प्रोग्राम आहे, प्रोग्रामला मी एकदा रन करायला लागेल. फाईल चेंज केली, ह्याला करू क्लिअर आणि डबल रन. नोडिमॉन फाईल नेम काय आपलं, डेमो अंडरस्कोर. ठीक आहे, अंडरस्कोर नाही दिलं तर होईल का, नाही होणार. ठीक आहे, अंडरस्कोर द्यायला लागेल. आपण दोन्ही फाईल सेपरेट केल्या तर तो वेगळी कमांड समजेल. ठीक आहे, नोडिमॉन डेमो अंडरस्कोर सर्व्हर डॉट, जसं एंटर केले झाला एक्झिक्यूट. मग आपण आउटपुट पाहण्यासाठी ब्राउझरला, आणि ब्राउझरला आल्यानंतर मी सर्च करणार localhost:1000 आणि एंटर. आलंय आपल्याला, हाय प्रिंट झालंय. ठीक आहे, तर आता आपण यात भरपूर सारी HTML पण राईट करू शकतो. ठीक आहे, तर मी एक आता नवीन कॉन्सेप्ट घेऊ. ठीक आहे, एवढं सर्वांना जमत असेल, डेमो पण कम्प्लीट. आता तुम्हाला हिंट लागली असेल इवन ऑड नंबरचा कसा करायचा. ठीक आहे, आज थोडं आपण नवीन पाहू. ठीक आहे, तर इकडे जाऊ आपण, आणि इकडे गेलो. आता जी काय आपली URL आहे, जशी की मीटला आल्यानंतर इथे काय, ही मीटची URL झाली, बरोबर ना. इथे काय https://meet.google.com ही काय झाली, त्याची बेसिक URL झाली, बरोबर ना. मग जशी आपली बेसिक URL कोणती आपली URL, localhost:1000. ठीक आहे, मग जी काही URL आहे ते URL मी इथे काय करतो, आपल्या कोड मध्ये आलो, कोड मध्ये आल्यानंतर मी इथे राईट करतो, सपोज रिस्पॉन्स डॉट राईट, आणि राईट मध्ये मी करतो रिक्वेस्ट. कशाला रिक्वेस्ट करतो, रिक्वेस्ट डॉट URL ला करतो. म्हणजे जी काय आपल्याला रिक्वेस्ट येणार आहे, ठीक आहे, जी रिक्वेस्ट काय होईल, इथे आपल्याला राईट केली म्हणजे काय, की त्या पेजला आपल्याला शो होणार आहे. जसं की मी इकडे आलो रिफ्रेश केलं. ठीक आहे, आपण नेक्स्ट लाईनला करू प्रिंट. जसं की मी 2 मिनिटं करतो रिमूव्ह. म्हणजे जी काय आपल्याला URL मध्ये रिक्वेस्ट येणार आहे, ती रिक्वेस्ट कुठे दिसणार आपल्याला, राईट होणार. जशी की रिक्वेस्ट काय आली, आता काहीच नाही आली ना. URL मध्ये बघू शकतात, काहीच नाही म्हणजे काय असतो, स्लॅश असतो. काहीच नाही म्हणजे स्लॅश. सपोज मी URL मध्ये टाकतो स्लॅश अबाउट आणि एंटर केलं, URL मध्ये काय आला आता, स्लॅश अबाउट आला. सपोज की मी URL मध्ये टाकतो आता स्लॅश कॉन्टॅक्ट आणि एंटर केलं, URL मध्ये काय आला आता, सपोज की मी टाकतो ऍडमिन, URL मध्ये काय आलं आता, ऍडमिन. म्हणजे URL चेंज झाली की काय होते, आपल्याला इथे URL ला रिक्वेस्ट जाते. कोणत्या URL ला रिक्वेस्ट जाते, की जी आपण इथे रिक्वेस्ट टाकतो ना स्लॅश ऍडमिनला, आणि काहीच नसलं तर काय असतं, स्लॅशेस म्हणजे आपलं होम. काय म्हणणार आपण ह्याला, स्लॅशलाच आपण काय म्हणणार, होम म्हणणार. ठीक आहे, मग मला असं करायचे की
ठीक आहे, मी इथे करतो रिस्पॉन्ड डॉट राईट आणि इथे आतमध्ये करतो H1 मध्ये वेलकम आणि आउटपुट पेजला जाऊन आपण इकडे करू रिफ्रेश. ठीक आहे, इथे मी BR प्रिंट होत नाही का? ठीक आहे, फक्त आपण H1 ठीक आहे, H1 का प्रिंट होईल ना? ठीक आहे, सगळे टॅग तो रीड करत नाही का? ठीक आहे, त्यासाठी आपण राईट हेड नाही घेत, मी डायरेक्टली टेक्स्ट राईट करतो. ठीक आहे, ते कॉन्सेप्ट आपण सारखं यूज नाही करणार. सपोज मी इथे करतो वेलकम आणि इकडे जाऊन आपण रिफ्रेश करू, आले वेलकम. ठीक आहे ना, तर वेलकमला थोडं आपण राईट करू. आता URL मध्ये आपल्याला असा कॉन्सेप्ट करायचं, मला काय करायची की हे आपलं स्लॅश म्हणजे काय, आपलं होम. सपोज मी रिक्वेस्ट टाकली आता स्लॅश अबाउट, URL मध्ये काय आलं स्लॅश अबाउट. तर मला अशी कंडिशन टाकायची की इथे मी कंडिशन टाकतो इफ आणि इथे कंडिशन टाकतो रिक्वेस्ट डॉट URL इक्वल टू स्लॅश असेल तर काय प्रिंट करायचं तू, रिस्पॉन्ड डॉट राईट. राईट काय करणार तू की एक H1 घे आणि H1 मध्ये सांग. ठीक आहे, एक H1 आणि H1 मध्ये करायची वेलकम होम. ठीक आहे, आणि इकडे जाऊन आपण एकदा रिफ्रेश. आता URL मध्ये अबाउट स्लॅश आणि सपोज स्लॅशला गेलो, स्लॅशला गेल्यानंतर काय प्रिंट झालं H1 मध्ये. इथे मी हेड घेऊ का, हे इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट. ठीक आहे, असं राईट करण्याऐवजी काय करू आपण, काय नाही. ठीक आहे, आता URL मध्ये काय आलंय की स्लॅश आले, स्लॅश आले की आपण काय प्रिंट केलंय वेलकम होम प्रिंट केलं. ठीक आहे, बट अजून एक कंडिशन, इफ रिक्वेस्ट डॉट URL मध्ये इक्वल टू मध्ये स्लॅश अबाउट आलं तर काय प्रिंट करायचं तू, रिस्पॉन्ड डॉट राईट. काय राईट करणार तू, आपण इथे राईट करू की वेलकम वेलकम अबाउट. ठीक आहे, H1 थोडा मी रिमूव्ह करतो. म्हणजे URL मधून रिक्वेस्ट गेली कशाला, काही नाही गेली तर काय प्रिंट होणार आपलं वेलकम. आणि रिक्वेस्ट मध्ये URL मधून रिक्वेस्ट गेली स्लॅश अबाउट तर काय प्रिंट झालं अबाउट प्रिंट झालं. ठीक आहे, वेलकम नाही झालं का, आणि स्लॅश अबाउट गेलं. ठीक आहे, स्पेलिंग आपली इथे चुकली अबाउटची. स्लॅश अबाउट गेलं तर प्रिंट काय होणार आपले वेलकम अबाउट. आणि काय नसेल तर वेलकम होम प्रिंट. ठीक आहे, म्हणजे कॉन्सेप्ट समजतोय की आपल्याला फ्रंट एंड वरून रिक्वेस्ट आली की पेजला रिक्वेस्ट आली, URL मधून रिक्वेस्ट आली, काय आली की स्लॅश आली तर आपण काय प्रिंट करणार होम प्रिंट करणार, वेलकम टू होम. आणि रिक्वेस्ट आली आपल्याला स्लॅश अबाउट ची रिक्वेस्ट आली तर काय प्रिंट करणार आपण. एवढं ट्राय करतात तुम्ही ऑनलाईन मेंबर्स, एवढं ट्राय करतात. ठीक आहे, एवढं ट्राय करून बघा. ठीक आहे, ठीक आहे, CMD ओपन करायचं काय अडचण नाही. एकदा आपण सर्व्हर पण मी स्टॉप करतो. CMD पण थोडी स्टॉप करू त्यानंतर. ठीक आहे, लक्ष द्या फक्त. ठीक आहे ना, काय करणार नोट.js फोल्डर ओपन केल्यानंतर वरती URL बार मध्ये आपण CMD टाईप करणार. CMD टाईप केल्यानंतर एंटर करा आणि एंटर केल्यानंतर की तुमच्या पुढे एक अशी ब्लॅक स्क्रीन ओपन होईल. ब्लॅक स्क्रीन ओपन झाल्यानंतर इथे कमांड टाकायची कोड पेस्ट डॉट. याने काय होईल VS कोड ओपन झाला. VS कोड ओपन झाल्यानंतर मी तिथे एक फाईल बनवली डेमो डॉट डेमो अंडरस्कोर सर्व्हर डॉट JS आणि त्यामध्ये एक सर्व्हर बनवतो. सर्व्हर बनवण्यासाठी आपल्याला लागणार एक HTTP मॉड्यूल, ह्याला करतो मी
रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये HTTP. ठीक आहे. आणि त्या मॉड्यूलचा यूज करून आपण एक सर्व्हर बनवणार. मग HTTP डॉट क्रिएट सर्व्हर, त्यामध्ये एक फंक्शन, आणि फंक्शन मध्ये एक राहते रिक्वेस्ट आणि दुसरी राहते रिस्पॉन्स. आणि जो काय रिस्पॉन्स असेल त्या रिस्पॉन्स डॉट मी इथे करतो सपोज राईट करतो. ठीक आहे. आणि राईट मध्ये मी राईट करतो की वेलकम टू होम. ठीक आहे. आणि जो काय रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स मी इथे करतो end. ठीक आहे. आणि याला एक रन करण्यासाठी आपल्याला एक पोर्ट नंबर द्यावा, ऍप डॉट लिसन आणि एक पोर्ट नंबर दिला 1000. ठीक आहे. इधर सर्व्हर झाले क्रिएट. तर यानंतर की आपण URL ला सपोज की जी काय आपली स्लॅशची URL, ठीक आहे, प्रोग्राम एकदा एक्झिक्यूट करू. एक्झिक्यूट करण्यासाठी कमांड काय राहणार आपली, काय कमांड आहे नवीन कमांड आता, नोडेमॉन फाईल नेम. फाईल नेम काय आपलं डेमो अंडरस्कोर सर्व्हर डॉट JS. ही कमांड आपली रनणार आहे. मग ही कमांड कुठे राईट करणार आपण, CMD मध्ये. CMD मध्ये आलो, ही कमांड मी राईट केली, जशी एंटर केली, एंटर केल्यानंतर आपल्या पुढे असा काहीतरी इंटरफेस होतो. ठीक आहे. म्हणजे एक्झिक्यूट झालाय. आणि याचं आउटपुट पाहण्यासाठी आपण जाणार कुठे, ब्राउझरला. आणि ब्राउझरला आल्यानंतर इथे सर्च करा localhost:1000. ठीक आहे. आलंय वेलकम टू होम. तर यानंतर इथे आपल्याला काय करायचे की वेलकम टू होम आलंय. आता जी काही URL आहे, URL मध्ये काय नाही म्हणजे ही झाली आपली स्लॅशची URL. सपोज मी काय करतो, इकडे आलो, इकडे आल्यानंतर जी काही URL आहे ते मी सेंड करतो रिक्वेस्ट डॉट राईट, आणि इथे करतो रिक्वेस्ट डॉट URL. म्हणजे काय होईल, आपल्याला जी काही URL ला रिक्वेस्ट येते ती रिक्वेस्ट काय होईल आपल्याला प्रिंट. इकडे आलो, इकडे केलं रिफ्रेश, काय अशी आली, स्लॅशची आली. ठीक आहे. तर हे आपण करतो, URL आली स्लॅशची आली, म्हणजे कशाची आपली आली, होमची आली. सपोज मी दिले इथे स्लॅश अबाउट, रिक्वेस्ट कशाची गेली, अबाउट. सपोज मी इथे टाकतो स्लॅश ऍडमिन आणि एंटर केले, कशाची रिक्वेस्ट गेली, स्लॅश ऍडमिनची गेली. ठीक आहे. आणि स्लॅश म्हणजे काय आपलं होम म्हणणार. ठीक आहे. मग मी अशी इथे कंडिशन टाकतोय. कंडिशन कशी टाकणार, इफ रिक्वेस्ट डॉट URL इक्वल टू काय आली की स्लॅश आली, तर काय प्रिंट करायचं, रिक्वेस्ट डॉट राईट. आणि राईट मध्ये तू असं कर प्रिंट की वेलकम टू होम. ठीक आहे. आणि ह्यानंतर इफ रिक्वेस्ट डॉट URL इक्वल टू स्लॅश अबाउट आलं, तर काय प्रिंट करायचं तू, रिस्पॉन्स डॉट मी राईट करतो इथे, आणि राईट करायचं तू वेलकम टू अबाउट. ठीक आहे. आणि इकडे जाऊन आपण आउटपुट पेजला चेक करू. इकडे आलो, रिफ्रेश केलं, काय प्रिंट झालं, वेलकम टू होम. त्याला रिक्वेस्ट टाकतो स्लॅश अबाउट पेजची मी काय टाकली, रिक्वेस्ट टाकली, आणि काय प्रिंट झालं, वेलकम टू अबाउट. समजतंय. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर्स करतात एवढं नोट. ठीक आहे ना गौरी, ठीक आहे, करून घ्या नोट. एवढं काय जास्त कॉम्प्लिकेट वाटतंय. ठीक आहे. ठीक आहे. एक फाईल बनवली, कोणती, सर्व्हर अंडरस्कोर डेमो 2 डॉट JS नावाची मी काय केली, फाईल बनवली. ठीक आहे. आणि त्या फाईल मध्ये काय करतो, एक सर्व्हर बनवतो, बेसिक सर्व्हर. त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे, HTTP इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड, आणि त्यामध्ये HTTP. ठीक आहे. जी काय मॉड्यूल आहे ते इम्पोर्ट केलं, त्या मॉड्यूलचा यूज करून आपण सर्व्हर बनवू. मग HTTP डॉट क्रिएट, सांगा मला. ठीक आहे. क्रिएट सर्व्हर, त्यामध्ये फंक्शन, आणि फंक्शन मध्ये दोन गोष्टी, एक राहणार रिक्वेस्ट आणि दुसरे रिस्पॉन्स. आणि जो काय रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स मी इथे करतो राईट, रिस्पॉन्स डॉट राईट. आणि राईट करतो इथं, सपोज मी केलं वेलकम. ठीक आहे. आणि जो काही रिस्पॉन्स आहे ते रिस्पॉन्स मी करतो इथे एंड करतो, रिस्पॉन्स डॉट एंड, आणि राऊंड ब्रॅकेट. ठीक आहे.
त्यानंतर जो काय आपण सर्व्हर आहे, सर्व्हर रन करण्यासाठी मी सर्व्हरला एक पोर्ट नंबर डॉट लिसन आणि लिसन मध्ये एक पोर्ट नंबर 1000 असा एक पोर्ट नंबर दिला. आणि जो काय पोर्ट नंबर दिला, जो काय प्रोग्राम आहे, जो काय सर्व्हर बनवला, त्या सर्व्हर रन करतो मी. रन करण्यासाठी कमांड काय आहे, मग नवीन कमांड काय होती, नोडिमॉन, फाईल नेम काय आपलं सर्व्हर अंडरस्कोर का डेमो demo2 ही कमांड आपली काय राहणार, सर्व्हर रन करण्याची काय किंवा प्रोग्राम एक्झिक्यूट करण्याची कमांड. मग कमांड कुठे टाकणार, सीएमडी मध्ये आलो, सीएमडी मध्ये कंट्रोल सी केलं, जो काय पहिला चालू होता त्याला बंद केलं आणि इथे क्लिअर केल्यानंतर नेक्स्ट कमांड नोडिमॉन सर्व्हर demo2 एंटर केलं. एंटर केल्यानंतर आपल्या पुढे असा इंटरफेस ओपन झाला. मग आपण आउटपुट पाहण्यासाठी ब्राउझरला आलो आणि ब्राउझरला आल्यानंतर मी इथे सर्च करतो लोकल होस्ट कोलन 1000 आणि एंटर केलं. आलंय वेलकम इथे प्रिंट झालंय. ठीक आहे. तर फंडा असा आहे आता की आज आपण काय करतो की छोटासा कोड राईट केला, फक्त वेलकम फक्त प्रिंट केले, बरोबर. उद्या जाऊन तुम्ही करणार 1000, 2000, 10,000 अशा लाईनी राईट करतो. ठीक आहे. सपोज मी इथे राईट करतो, इथे मी राईट केलं आय एम दत्ता. ठीक आहे. त्यानंतर मला करायची इथे आता, ठीक आहे, इथे मी राईट नाही करत, एक व्हेरिएबल घेतो, व्हेरिएबल बनवला str इक्वल टू आणि इथे करतो टिल्ट. जो काही str आहे तो str मी इथे करतो. ठीक आहे, समजलं. आणि इथे मी सपोज केलं जातं, आउटपुट काय भेटेल आपल्याला. ठीक आहे, सपोज मी इथे वेलकम ओके. ठीक आहे, आउटपुट पेजला काय भेटेल आपल्याला, आता काय भेटणार, वाटेने बोला थोडं, मला बी कळून द्या. वेलकम आता आहे. ठीक आहे. तर आता मला इथे करायची की मी आज एक लाईन राईट केली, सपोज मी उद्या जाऊन मोठी लाईन करणार, सपोज मी इथे करतो आय एम दत्ता केलं. ठीक आहे. परत मी करतो नेक्स्ट लाईन, कोमा घेतला आणि कोमा घेतला आणि इथे मी करतो फ्रॉम इथे करतो नका. काय येतोय, काय भेटतोय मला, एरर येतोय, बरोबर ना. जो काय जावास्क्रिप्ट आहे, हे जावास्क्रिप्ट सांगतो की डबल कोड मध्ये तू काय करू शकतो, एका सिंगल लाईन मध्येच राईट करू शकतो, बरोबर. ठीक आहे ना. जावास्क्रिप्ट मध्ये डबल कोड मध्ये मी राईट करायला गेलो की मला एरर पाहायला भेटतोय, बरोबर. पण ही जी काय कॉन्सेप्ट आहे, तो कॉन्सेप्ट मी एका लाईन मध्ये राईट केली तर काय एरर भेटतोय की मला, प्रिंट होतोय. ओके, काय अडचण नाही मला. पण जेव्हा मी सेकंड लाईनला जातोय, सेकंड लाईनला गेल्यानंतर मला एरर भेटतो. ठीक आहे. आज आपण एका लाईनचा कोड राईट करतो, उद्या जाऊन तुम्ही 10 लाईनीचा, 100 लाईनीचा किंवा 1000 लाईनीचा कोड राईट करणार. ठीक आहे. मग जावास्क्रिप्ट काय म्हणतोय की जी काय डबल कोड आहे, डबल कोड तू काय करू शकतो, एका लाईन मध्येच कोड राईट करू शकतो. ठीक आहे ना. बट यामध्ये अजून काय आपल्याकडे की सिंगल कोड. मी सिंगल कोड देऊन पाहू का एकदा, होईल का सिंगल कोडने, चेक करू आपण. ठीक आहे. तर याला मी देतो सिंगल कोड. आता सिंगल कोड दिलाय, आउटपुट पेजला जाऊन इकडे जाऊन मी रिफ्रेश केल्यानंतर काही एरर नाही. पण बट जेव्हा मी नेक्स्ट लाईनला गेलो तरी पण एरर भेटतोय. ठीक आहे ना. मग जे काय आपण सिंगल कोड डबल कोड राईट करतो त्यामध्ये आपण नेक्स्ट लाईन मध्ये कोड राईट करू शकतो का, नाही. मग इथे फंडा यूज करायचा असं कोणता, की इथे काय करायचं, सिंगल तिरपा कोड द्यायचा, कोणता की इथे टिल्ट म्हणतात, त्याला काय म्हणतात माहितीये तुम्हाला, टिल्ट. एक सिंगल कोड असतो तसंच एक तिरपा सिंगल कोड द्यायचा, काय द्यायचा, तिरपा सिंगल कोड, ह्याला म्हणतात टिल्ट. हा कुठं पाहायला भेटेल तुम्हाला, की वरती टॅब बटन आहे, टॅब बटनच्या वर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला तिथे सिंगल कोड तिरपा भेटेल, कोणता, तिरपा. हा राईट केला आणि हा राईट केल्यानंतर मी नेक्स्ट लाईनला, काय प्रॉब्लेम येतोय मला, नाही. इकडे जाऊन आपण चेक करू, आला प्रॉब्लेम काय. सपोज अजून मी नेक्स्ट लाईन प्रिंट केली, सपोज, आणि आपण जाऊ, काय एरर भेटतोय आपल्याला. म्हणजे मल्टिपल लाईन राईट करायचे असेल तर आपण कशाचा यूज करणार, टिल्टचा यूज करणार. आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की सिंगल कोड, डबल कोड आणि त्यानंतर आता आपण पाहतोय टिल्ट पाहतोय. ठीक आहे. किंवा तिरपा सिंगल कोड म्हणा तुम्ही. ठीक आहे. तुम्हाला टॅब बटनच्या वर गेला, टॅब बटनच्या वर दिसेल, किंवा एक आहे बटन त्याच्या शेजारी पहा, तुम्हाला तिथे भेटेल. ठीक आहे. काय अडचण आहे घेतो. आता मी इथे एक करतो, सिंगल फॉर्म केले आपण, आणि इथे मी काय करतो, अजून एक व्हेरिएबल घेतो. व्हेरिएबल घेतला मी नेम, आणि इथे मी करतो नेम दत्ता.
ठीक आहे. आता मला इथे हे नेम अटॅच करायचे, तर कसं करणार मी अटॅच? की असं करणार की ते टिल्ट आहे तो क्लोज केला आणि इथे मी करणार प्लसचा आयकॉन दिल्यानंतर नेम आणि इथे करतो प्लस. ह्याने काय झालं? कॉन्कॅटिनेशन झालं, बरोबर ना? कॉन्कॅटिनेशन झालं ना. इथे आउटपुट पेजला आलो, इकडे मी केले रिफ्रेश, होतंय ना ऑपरेट, वर्किंग होतंय. की दोन स्ट्रिंग आहे, दोन स्ट्रिंगच्या मध्ये मी एक व्हेरिएबल काय केला? कॉन्कॅटेट केला. ठीक आहे. तर आता हे काय झाले, थोडी लेंथी वाटते. ह्याऐवजी आपण असं बी करू शकतो की इथे तुम्ही सिंपल वेने करा, डॉलर कर्ली ब्रॅकेट आणि कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये म्हणजे डॉलर टाकल्यानंतर काय झालं इथे की एक व्हेरिएबल येणार आहे. ठीक आहे. आणि कर्ली ब्रॅकेट मध्ये म्हणजे काय की व्हेरिएबल येणार आहे. म्हणजे जो काय नेम व्हेरिएबल आहे तो पास करून दे. आणि इकडे येऊन आपण चेक करू की नेम प्रिंट होतोय का? होतोय. की प्लस देण्यापेक्षा कोणतं सोपं वाटतंय तुम्हाला? इझी कोणतं इझी वाटतंय? डॉलरने वाटतंय ना. ओके, कॉन्व्हर्टेशन झाले, काय अडचण आहे घेतो करता एवढं ट्राय घ्या बरं, एवढं नोट करून. ऑनलाईन मेंबर्स काय आहे की जो काय आपण पाहिलं, सिंगल कोड पाहिला, त्यानंतर डबल कोड पाहिली, सिंगल कोड, त्यानंतर डबल कोड, आणि आता आपण पाहिले टिल्ट. ठीक आहे. बघा बरं एवढं ट्राय करून, आणि झाल्यानंतर मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर्स करा बरं एवढं नोट. कॉम्प्लिकेट वाटतंय की? ठीक आहे. आधी समजून घ्या आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात. छोट्या छोट्या बेसिक गोष्ट फक्त समजून घ्या. तर आता मी काय करतो, अजून एक नवीन फाईल बनवतो. फाईलला नाव देऊ आपण server_demo3.js. ठीक आहे. आणि फाईल बनवली. ठीक आहे, क्लिअर, लक्ष द्या. फाईल बनवल्यानंतर मी एक सर्व्हर बनवतो. सर्व्हर बनवण्यासाठी HTTP मॉड्यूल लागणार आहे. ते मॉड्यूलला करतो रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड, आणि डबल कोड मध्ये राहणार HTTP. ठीक आहे. ठीक आहे. स्पेलिंग चुकली तरी तुम्हाला एरर पाहायला भेटणार. ठीक आहे. त्यामुळे स्पेलिंग बघत चला. त्यानंतर HTTP डॉट, ठीक आहे, आपला टी राहिला, डॉट क्रिएट सर्व्हर राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये फंक्शन मध्ये दोन गोष्टी, एक राहणार रिक्वेस्ट, दुसरी राहणार रिस्पॉन्स. आणि जो काय रिस्पॉन्स आहे, रिस्पॉन्स डॉट मी इथे राईट करतो. राईट केलं, सपोज इथे करतो मी वेलकम. जो काही रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स करू आपण इथे एंड. ठीक आहे. इथे एंड केला. एंड केल्यानंतर आपला सर्व्हर आहे, सर्व्हरला एक पोर्ट नंबर डॉट लिसन, आणि तुम्हाला जो वाटेल तो पोर्ट नंबर देऊ शकतात. 1000, मी 1000 असा एक पोर्ट नंबर दिला. ठीक आहे. आणि यानंतर मी करतो सर्व्हर रन. सर्व्हर रन करण्यासाठी कमांड काय आहे? नोडिमॉन, फाईल नेम आपलं server_demo3 आणि .js. ठीक आहे. आपली ही कमांड राहणार सर्व्हर स्टार्ट करण्यासाठी. मग मी आलो सीएमडी मध्ये. सीएमडी मध्ये ऑलरेडी माझा काय सर्व्हर एक स्टार्ट आहे, त्याला करतो मी Ctrl+C करून स्टॉप केला, आणि ह्याला करू CLS क्लिअर, आणि आपली न्यू कमांड. मग न्यू कमांड नोडिमॉन server_demo3.js, आणि इकडे झाला एक्झिक्यूट. मग आउटपुट पाहण्यासाठी आलो मी ब्राउझरला, आणि इथे रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर आले वेलकम प्रिंट झालंय. तर आता मी इथे काय करतो की एक STR घेतला, आणि STR मध्ये मी काय करतो, टिल्ट घेतला. ठीक आहे. टिल्ट कुठे? टॅब बटनच्या वर नसेल सापडला तर. आणि टिल्ट मध्ये मी काय राईट करतो आता की सपोज आपण HTML राईट करू इथे. ठीक आहे. HTML ओपन केली. ओपन केल्यानंतर त्यानंतर काय असतं, नेक्स्ट स्ट्रक्चर काय आहे HTML चं, कसं आहे, आणि हेड मध्ये काय राहतं? टायटल. ठीक आहे. टायटल पण राईट करू मग आपण. आणि टायटल देतो मी सपोज वेलकम टू Node.js. त्यानंतर हेडच्या खाली काय राहणार मग आपली बॉडी, आणि बॉडी मध्ये मी एक टॅग घेतो. कोणता टॅग? काय यूज बरं मार्क्यू टॅगचं मला सांगतात? स्क्रॉल करतात.
ठीक आहे. आणि ह्यामध्ये मी घेतोय H1. ठीक आहे. आणि H1 मध्ये मी राईट करतो वेलकम टू Node.js 51 असं मी राईट. ठीक आहे. आणि ह्याला आपण रन करू. रन केलाय ऑलरेडी, आउटपुट पेजला आलो आणि इकडे जाऊन मी केलं रिफ्रेश केल्यानंतर ठीक आहे काहीतरी राहिलं आपलं. ठीक आहे. इथं वेलकमच सेंड केलंय. STR काय करतो मी सेंड राईट करतो आणि आउटपुट पेजला आलो आणि इकडे जाऊन मी करतो रिफ्रेश. झालंय आपलं वेलकम प्रिंट आलंय ना, HTML आलाय. ठीक आहे. एवढं बेसिक HTML चं स्ट्रक्चर बनवलंय. समजलं एवढं? घेऊ मी थोडंसं पुढे काय एवढं ट्राय करतात तुम्ही पुढे नंतर घ्यायचं ह्यात मी घेऊ थोडं एवढं ट्राय करतात. ठीक आहे. मग एवढं ट्राय करा तुम्ही, ह्यानंतर आपण पुढे घेऊ. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर्स एवढं ट्राय करा बरं, मग आपण पुढे घेऊ. ठीक आहे. फाईल नेम राईट करतो. ठीक आहे. बडबड नाही करायला सांगितली, टाइम भेटणार आहे बडबड करायला. ठीक आहे. मला पॉइंटचे नाव सांगा. आतापर्यंत आपण जे काही पॉइंट शिकलो ते पॉइंट सांगा. कोणकोणते? काहीच नाही शिकलो. इथून मागचे सांगा. ठीक आहे. फर्स्ट डे पासून ते आतापर्यंत. ठीक आहे. फक्त वर्जन जाऊ द्या, कमांड्स जाऊ द्या. ठीक आहे. ते कमांड बेसिक आहे, त्याचा आपण काही विचार करणार नाही, ते लास्ट पर्यंत पण युज होणार नाही. आता आपण इन्स्टॉलेशन केलंय, सेटअप झालाय, आता त्या कमांड वर्जन चेक करण्याची कमांडची गरज नाही आता. ठीक आहे. त्याचा जास्त विचार करू नका. तर आपण एक शिकलोय की फर्स्ट शिकलोय आपण पहिल्यांदा आपण काय शिकलो? क्रिएट सर्व्हर कसं करायचं. ठीक आहे ना, शिकलोत ना. HTTP मॉड्यूल असतं, मॉड्यूल मध्ये दोन गोष्टी असतात की एक रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स. आणि जे काय सर्व्हर आहे, सर्व्हर रन होण्यासाठी आपण एक पोर्ट नंबर देतो. बस क्रिएट सर्व्हर क्रिएट झालं. त्यानंतर त्यात अजून एक गोष्ट शिकलो आपण. त्यानंतर काय शिकलो? डोमेन. ठीक आहे. डोमेनचा पार्ट वेगळा आहे, तुम्हाला जस्ट नॉलेज साठी तो सांगितलेला आहे. ठीक आहे. बऱ्याच गोष्टी जस्ट नॉलेज साठी आपण घेणार आहोत, ते तुम्हाला सांगत चलन की जस्ट आपण नॉलेज साठी घेतलं. तर क्रिएट सर्व्हर सर्वांना जमतंय, यातला मेन पॉईंट. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट कोणता आहे? आपण request.url हा एक मेन पॉईंट आहे. आज आपण तो शिकलो. ठीक आहे. आता तो म्हणता तुम्ही request.write-head. ठीक आहे. तो फक्त आपण जस्ट नॉलेज साठी यूज घेतलाय, तो पार्ट पुढे जाऊन नाही यूज होणार. आपण नवीन टेक्निक पाहणार आहे. ठीक आहे. ते एक ध्यानात ठेवा. त्यानंतर दुसरी एक आपण शिकलो डबल कोड, त्यानंतर सिंगल कोड, आणि अजून एक शिकलो. कोणती शिकलो आज? टिल्ट. ठीक आहे. एवढ्या गोष्टी आपल्याला पुढे जाऊन लागणार आहेत आणि ह्याची तुम्ही प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. चालेल. ऑनलाईन मेंबर्स, जर कोणाला पॉइंट CMD ओपन करण्यात कोणाला प्रॉब्लेम येतोय सांगू शकतात. इतर पॉइंट क्लिअर आहे सर्वांचा? ठीक आहे. जे आपण क्लासमध्ये घेतलंय त्याची एकदा प्रॅक्टिस करत चला घरी जाऊन, की मी फक्त आता डेमो, बऱ्याच जणांचे डेमो कम्प्लीट नाहीत आणि सॉफ्टवेअरला पण अपलोड नाही. ठीक आहे. डेमो कम्प्लीट करून ग्रुपवर पण शेअर करा आणि सॉफ्टवेअरला पण अपलोड करा. डेमो कमन देतो की तुमची प्रॅक्टिस साठी डेमो देतोय. ठीक आहे. आज डेमो देत नाही, जे आपल्या लेक्चर मध्ये झालंय त्याची डबल एकदा प्रॅक्टिस करा तुम्ही. ठीक आहे. अजून तुम्ही त्यात ऍडव्हान्स करू शकता, तुम्हाला जे वाटेल असं करू शकतो, तसं करू शकतो, ते तुम्ही ट्राय करा. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर्स, आज पुरतं एवढंच.